उन्हाळ्यातील महत्त्वाच्या टिप्स. उन्हाळ्यातील खास गृहिणींना होणाऱ्या त्रासाचा विचार करून हा व्हिडिओ मुद्दाम बनवला आहे. कारण घर, संसार, किचनमध्ये काम करत असताना गॅससमोर सकाळ, दुपार, संध्याकाळी होणारी गरमी आणि गरमीमुळे होणारी चिडचिड कमी केली तर खरंच येणारा उन्हाळा आनंदात जाईल. आपल्यासाठी आणि कुटुंबासाठी आपला मूड कसा आहे त्यावर घरच्यांचं वातावरण अवलंबून असतं. त्यामुळे आपण हसत खेळत उन्हाळा कसा घालवावा त्यासाठीच्या काही स्पेशल टिप्स. वाढत्या उन्हाचा सर्वात जास्त फटका गृहिणींना होतोच. कारण सकाळ जाते किचनमध्ये, दुपार किचनमध्ये, संध्याकाळी चहा जेवण म्हणून किचनमध्ये आणि दिवसभर बाकी कचरा, लादी, भांडी, कपडे करून दमून जाऊन गरमीमुळे चिडचिड होते. हे तर खरं आहे ना, पण सगळ्यांची अवस्था हीच असते. तर या किचनच्या उन्हाळ्यातील सवयी थोड्याशा बदलल्या तर उन्हाळा नक्कीच आनंदात जाईल आणि नवरोबाही खुश होईल. तर त्यासाठीच्या आजच्या काही खास महत्त्वाच्या टिप्स. टिप नंबर 1. उन्हाळ्यात पीठ लवकर खराब होतं किंवा किडे लागतात, ते होऊ नये त्यासाठी पिठामध्ये 3-4 लवंगा टाकून ठेवा, याने खराब होणार नाही. टिप नंबर 2. किचन थंड ठेवण्यासाठी स्वयंपाक करताना गॅसची फ्लेम मंद ठेवा, जेणेकरून उष्णता कमी होईल. ओव्हनचा वापर कमी करा, याने जास्त उष्णता होते. टिप नंबर 3. दुपारचा आणि सकाळचा स्वयंपाक शक्यतो लवकर सकाळीच करून घ्यावा. जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंत संध्याकाळचा स्वयंपाक हा संध्याकाळी 6च्या आधी. असं केल्याने रात्रीची गॅसची गरमी घरभर पसरणार नाही. टिप नंबर 4. उन्हाळ्यात आपण गरम होतं म्हणून बरेच वेळा रोजच थंड फ्रीजमधलं पाणी, बर्फाचा जास्त वापर, बाहेरील शीतपेय म्हणजे रस्त्यावर ज्यूस, बर्फ खराब असतो किंवा कसलं पाणी वापरलेलं असतं आपल्याला माहीत नसतं, तर ते थंड आहे म्हणून पितो, पण थंड पाण्यामुळे आजारी पडण्याची शक्यता वाढते. बर्फ, थंड पाणी फ्रीजमध्ये ठेवलेलं शेवटी ते असतं गरमच, त्यामुळे सर्दी खोकल्याचे प्रॉब्लेम येऊ शकतात. टिप नंबर 5. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवण्यासाठी लिंबू सरबत, ताक, पन्हे, कोकम सरबत तयार ठेवा. त्यापेक्षाही माठातलं थंड केलेलं पाणी प्या, फ्रीजमधलं नको. कशा वाटल्या टिप्स नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईबला विसरू